शांती. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे विश्वभरामध्ये शिकवला जाणारा साप्ताहिक राजयोग मेडिटेशन कोर्स, या कोर्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. साप्ताहिक पाठ्यक्रमामध्ये आपण जे काही ज्ञान समजून घेतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे धर्म आणि अध्यात्म याच्यामधला फरक. आज समाजामध्ये आपण पाहतोय की धर्माच्या नावाखाली कित्येक नकारात्मक घटना घडतात, परंतु जेव्हा सत्य ज्ञान आपल्याला प्राप्त होतं तेव्हा धर्म आणि अध्यात्म याच्यातला फरक आपल्याला समजतो. धर्म काय तर धारणा आणि अध्यात्म काय तर आदी आत्म्याचं अध्ययन. धर्म प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, पण अध्यात्म सर्वांसाठी एक आहे. आणि हे एक अध्यात्म या साप्ताहिक पाठ्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला खूप सुंदररित्या समजावून सांगितलं जातं, ज्यामध्ये सत्य ज्ञानाचा आपल्याला उलगडा होत जातो. आणि या सत्य ज्ञानाच्या आधारे मनामध्ये सकारात्मक विचार येत जातात, व्यर्थ मतभेद आणि अनेक अनावश्यक गोष्टी जीवनातून दूर होत जातात, ज्यामुळे मन शांत राहतं, मनाची एकाग्रता वाढते आणि मन सकारात्मक विचारांनी भरपूर झाल्यामुळे ऑटोमॅटिकली शारीरिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं होत जातं. मन स्वस्थ, तन तंदुरुस्त आणि सद्व्यवहाराच्या आधारे जीवनामध्ये अनेक प्रकारची भरभराहट, समृद्धी येत जाते. त्याचबरोबर आपसी संबंध सुद्धा सुधारत जातात, व्यवहार मधुर होत जातात आणि त्यामुळे पारिवारिक वातावरण सुद्धा सुखद होत जातं. तर या सर्व फायद्यांना घेऊन येणारा साप्ताहिक पाठ्यक्रम राजयोगा मेडिटेशन कोर्स याच्याविषयी आता आपण जाणून घेऊयात. या साप्ताहिक पाठ्यक्रमामध्ये आपण खूप महत्त्वाच्या, अगदी साधारण वाटणाऱ्या परंतु जीवनामध्ये खूप मोठा बदल निर्माण करणाऱ्या खूप सुंदर सुंदर ज्ञानाच्या गोष्टी समजून घेतो, ज्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्वतःची खरी ओळख. खरंच आपण स्वतःला जाणतो का? आपण म्हणतो की त्या व्यक्तीला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आपण सगळं जग आज जाणून घ्यायला निघालो, पण खरंच आज आपण स्वतःला ओळखतो? स्वतःला ओळखणं, त्याचबरोबर जी परम शक्ती, परम सत्य, ईश्वर, परमात्मा, ज्याच्या नावाखाली सुद्धा समाजामध्ये इतकी मतभेद, भांडण, तंटे, नकारात्मक प्रवृत्ती वाढत आहेत, त्या ईश्वराला तरी खरंच आपण ओळखतो का? तो कोण आहे? तो कुठं राहतो? तो काय करतो? तो कसा दिसतो? या सगळ्या गोष्टींना सुद्धा याच राजयोगा मेडिटेशनच्या कोर्समध्ये आपण समजून घेणार आहोत. त्या ईश्वराचं नेमकं कार्य काय आहे? खरंच तो सुखही देतो आणि दुःखही देतो का? खरंच तो या जीवनामध्ये चांगल्याही गोष्टी करतो आणि वाईटही गोष्टी त्याच्याच इच्छेप्रमाणे होतात का? तो नेमका आहे कुठं? आणि तो वर बसून इथली सगळी सूत्र हलवतो की कधी या सृष्टीवर सुद्धा येतो? तर या सगळ्या गोष्टींना सुद्धा आपण या कोर्समध्ये समजून घेणार आहोत.